नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 25 चैत्र शके 1948 अर्थात 15 एप्रिल 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया हवामान बदलाला अनुसरून शेती पद्धती याविषयीची डॉक्टर वैभव राजे महाडिक यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली ही मुलाखत. नमस्कार मंडळी, सध्या आपण बघत आहोत की सतत हवामान हे बदलत आहे आणि त्याचे खूप सारे परिणाम आपल्या शेतीवरती होत आहेत. तर हवामान बदलाला अनुसरून आपली शेती पद्धती कशी असली पाहिजे, आपल्याला आपलं जे होणारं नुकसान आहे ते कशा पद्धतीने टाळता येऊ शकतं, याविषयीच आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे दापोली इथे जे कोकण कृषी विद्यापीठ आहे, या विद्यापीठातील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर वैभव राजे महाडिक सर आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण याविषयी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, सगळ्यात पहिल्यांदा हवामान बदल म्हणजे काय? हवामान बदल आपण जर पाहिलं तर हा 21व्या शतकातील पृथ्वी तलावरील सजीव सृष्टीस भेडसावणारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हवामान बदल म्हणजे मागील दशकातील वातावरणातील घटकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे जे काही आपण संख्याशास्त्रीय म्हणजे स्टॅटिस्टिकल काही ॲनालिसिस करतो, आधारित वातावरणातील ज्या घडणाऱ्या बदलांचे जे विश्लेषण करतो, त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की साधारण हवामानाचे बदल म्हणजे वातावरणातील विविध जे काही घटक आहेत त्याच्या सरासरी स्थितीपेक्षा झालेला बदल म्हणजे हवामान बदल आहे असं म्हणता येईल. बरोबर. आता हवामान बदल म्हणजे काय सांगितलंतच तुम्ही, पण याची नेमकी व्याख्या कशी करता येईल आपल्याला? आता हवामान बदल म्हटलं तर थोडक्यात सांगायचं झालं तर सरासरी तापमान, पाऊस आणि इतर हवामानातील घटकांच्या झालेला दीर्घकालीन बदल म्हणजेच हवामान बदल होय. आपण पाहतो आहोत की या हवामान बदलाचे परिणाम हे आपल्या शेतीवरती होत आहेत. तर हा जो हवामान बदल आहे तो त्यामुळे कोणत्या प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे? आता हवामान बदलामध्ये म्हटलं तर आपण प्रामुख्याने शेतीवरती फार मोठं ह्याचं नुकसान होतं किंवा बदल होतो. ह्याच्यामध्ये अतिवृष्टी म्हटलं आपण तर अतिवृष्टीमुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणे नुकसान होतं. याच्यामध्ये विविध पिकं जी आहेत त्यांचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे हवामान बदल म्हटलं की काही ठिकाणी पर्जन्यमान, परंतु काही ठिकाणी पाऊस पडत नाही, पर्जन्यमान नसतं, अशा ठिकाणी आपण दुष्काळ म्हणतो. तर दुष्काळाला सामोरं जावं लागतं. हा हवामान घटक बदलाचा एक परिणाम आहे. त्याचप्रमाणे आपण वादळ म्हणतो की अचानकपणे वादळ येतं, तो एक हवामानातील महत्त्वाचा बदलाचा घटक आहे. त्याचप्रमाणे आपण यंदाही पाहिलं की थंडी जी आहे ती थंडीची लाट होती आणि ती जवळपास 1-2 महिने कालावधी करता, जास्त कालावधी करता कमीत कमी तापमान राहिलं. याचा पिकावरती आपल्या कोकणातील पाहिलं तर आंबा पिकावरती खूप मोठा परिणाम झाला. तर अशा पद्धतीनं हवामान बदलाचे परिणाम आहेत ते अतिपर्जन्यमान, वादळ, वारा, पाऊस, दुष्काळ, कमी तापमान याला सामोरे जावं लागत आहे. सर, आत्ताच तुम्ही हवामान बदलामुळे काय काय घडतं सांगितलं, म्हणजे पूर, वादळ, थंडीची लाट येते, तसंच उष्णतेचीही लाट येणं हा देखील ह्याचा एक प्रकार आहे. तर या बदलाचे सर्वसाधारण जे परिणाम आहेत ते नेमके काय होत आहेत? आता ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जर परिणाम आपण पाहिले तर ह्याच्यामध्ये वितळणाऱ्या बर्फामुळे पूर येतात. म्हणजे हे साधारण पृथ्वीवरील तापमान आहे, हवामानात हा विशेष बदल झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ वाढणारे तापमान आहे, ते वाढणारे तापमान प्रामुख्याने जो आपला नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये किंवा वरती जो आपला बर्फ आहे त्याचं वितळण्याचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे पूर येत आहे. त्याचप्रमाणे पाऊस जर बघितला तर त्याच्यामध्ये अनियमितता हा फार महत्त्वाचा बाब आहे. कारण आता पाऊस म्हटलं तर एक नियमित असा पाऊस राहत नाही, तर कधी जास्त कधी कमी, त्याची तीव्रता जी आहे ती बदलत आहे आणि याच्यामुळेच धान्य उत्पादनामध्ये घट आहे ती दिसून येते. जमिनीची धूप आहे, वाळवंटीकरणाचा वेग जो आहे तो वाढलेला आहे. आता शेतीमध्ये झालं तर सेंद्रिय कर्ब जो आहे किंवा सेंद्रिय पदार्थ आहे त्याचं विघटनाचं जे प्रमाण आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे जैविक परिणामही आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर हवामान तापमान वाढीसाठी जो आपला कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे त्याचं
प्रमाण वाढत आहे दिवसेंदिवस आणि प्रामुख्याने जर त्याचं प्रमाण वाढलं तर पिकावरती त्याचा अनिष्ट परिणाम किंवा तापमानवाढीवर त्याचा परिणाम होत आहे. हां. तर अशा पद्धतीने जैविक काही परिणाम होतात. त्याच्यामध्ये पीक वाढी अवस्थामध्ये बदल होतो, कीड रोगामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे जैविक परिणाम देखील आहेत आणि जसं तुम्ही म्हणालात तसेही परिणाम आहेत. पण शेतकऱ्याला शेतीवरती त्याचे काय परिणाम दिसून येत आहेत? आता शेतीवरती जर आपण परिणाम म्हटलं तर आंबा पीक आपण घेतलं तर कोकणामध्ये साधारणपणे आपल्या भात आणि आंबा ही प्रमुख पिके आहेत. आणि भात आणि आंबा जर बघितलं तर ही हवामानाला खूपच लवचिक अशी पिकं आहेत. हो. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पिकामध्ये साधारणपणे आंबा पिकाला कमी तापमान लागतं. त्याचप्रमाणे ते कितपत कमी पाहिजे ह्याला काहीतरी एक प्रमाण ठरलेलं आहे. परंतु ते जास्त कमी झालं तर त्याचा मोहर आला तरी त्याचं परागीकरण होणं किंवा तापमान वाढलं तर आंबा पिकामध्ये फळगळ होणं हा पिकावरती परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ मागील वर्षी आपण पाहिलं तर पर्जन्यमान म्हणजे आपला नैऋत्य मोसमी जो पाऊस आहे तो खूप लवकर सुरू झाला. मे महिन्यामध्ये सुरू झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची रोपवाटिका भात रोपवाटिका तयार करता आली नाही. त्या उलट आपण पाहिलं तर साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस आहे तो साधारण 15 ऑक्टोबरच्या दरम्यान थांबतो, परंतु तो नोव्हेंबरपर्यंत चालू राहिला आणि त्याच्यामुळे आपली भात पीक कापणी जी होती ती शेतकऱ्यांना वेळेवर काढता आली नाही. त्यामुळे हा अशा पद्धतीचा अनिष्ट परिणाम जो आहे हा पिकावरती दिसून येतो. या परिणामांमुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत आहे. होय होय. सर, हवामानाला लवचिक शेती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमकं काय म्हणायचं याला? आता हवामानाला लवचिक शेती म्हणजे रेझिलियंट म्हणतो आपण, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हवामानातील होणाऱ्या विविध बदलांमुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही प्रतिकूल परिस्थितीला प्रतिकार करण्याकरता विशिष्ट शेती पद्धतीचा अवलंबन आणि हवामान बदलाचे म्हणजे क्षमन करून म्हणजे मिटिगेशन करून पीक नुकसान पातळीची तीव्रता जी आहे म्हणजे नुकसानीची जी तीव्रता आहे ती कमी करून उत्पादनाची जी काही आपली पातळी आहे ती नियंत्रित करणे यालाच हवामान आधारित लवचिक शेती असं म्हटलेलं आहे. आता हे जे हवामान बदलाला अनुसरून शेतीचं तंत्रज्ञान आहे याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणपणे हवामान बदलास जी काही अनुसरून शेती आहे ह्याच्यामध्ये काही तंत्रज्ञान आहे विविध. त्याच्यामध्ये पीक व्यवस्थापन, ह्याच्यामध्ये आपण प्राथमिक व दुय्यम मशागत आहे हिचा आपण योग्य पद्धतीने अंतर्भाव करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पाऊस कमी जास्त होतो किंवा कालावधी पाहिला त्यानुसार पिकाची कुठलं पीक आपण घेतलं पाहिजे आणि पिकामध्ये परत आपण कुठल्या पिकाचं वाण जे आहे ते वाण कुठल्या पद्धतीचं घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पिकाची जात म्हणतो, कारण बऱ्याच प्रमाणात बघितलं तर काही पिकांच्या जाती आहेत ह्या रेझिस्टन्सी आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिकारक क्षमता आहे. अशा पद्धतीच्या आपण वाणांची निवड करणं आता काळानुसार गरज झालेली आहे. अशा पद्धतीने आपण पीक व्यवस्थापन आपण करू शकतो. ह्याच्यामध्ये काही पिकं जी आहेत ती संवेदनशील असतात, खूपच वातावरणाला लवचिक अशी असतात, त्यानुसार आपण त्या पिकाची वाण जे आहे त्या पीक हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आणखीन बियांचं हेक्टरी प्रमाण किंवा म्हणजे आपण हेक्टरी रोपांची संख्या म्हणतो, आपण लागवड पद्धत म्हणतो, ह्याच्या सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्या पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे, कारण गादी वापा ही पद्धत आम्ही शिफारस केलेली आहे, ह्याचा सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. आणि जास्त पाऊस झाला तर पाण्याचा निचरा होऊन गादी वापरती जी पिकं आहे ती चांगल्या पद्धतीने येतात. म्हणजे एकूणच शेती पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज या हवामानामुळे आहे. होय असं म्हणता येईल. आता हे हवामान बदलाचे जे परिणाम आहेत ते कमी करण्यासाठी काही उपाययोजना करता येण्यासारख्या आहेत का? होय, नक्कीच. आपण म्हटलं तर हवामान बदल आपण थोडं म्हटलं तर हा मानव निर्मित म्हणायला काही हरकत नाही. आणि जर हवामान बदलाचे परिणाम जे आहेत हे कमी करायचे असतील तर आपल्याला जी काही ऊस, मका किंवा अशी जी काही पिकं आहेत ज्यांना कार्बन डायऑक्साईड वापरून वाढणाऱ्या व उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड वाढवणे गरजेचं आहे. म्हणजे हे जो आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो हा
हरितगृह वायू म्हटलेला आहे की ज्याचं जर प्रमाण वाढलं तर तापमान वाढतं. हां. परंतु अशी जी पिकं घेतली की जी कार्बनचं जे उत्सर्जन आहे ते शोषण करतात, तर अशा पिकांची लागवड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे खनिज इंधन जे आहेत त्या तेलांऐवजी आपण वारा, सूर्यप्रकाश, सौर ऊर्जा, जल ऊर्जा याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर आपल्या कोकणामध्ये भाजावळ ही भात पिकासाठी रोपवाटिका केली तयार जाते. करण्यासाठी केली जाते. हं. परंतु पीक अवशेषांचा जर पुनर्वापर केला, म्हणजे त्याचं न जाळता जर पुनर्वापर केला, तर तो एक आपल्या वातावरणाला एक चांगलं आपण एक हे म्हणू आपण. त्याचप्रमाणे सूक्ष्म सिंचन, हं. तुषार सिंचन अशा काही म्हणतो अचूक पद्धतींचा वापर केला, कृषी निविष्ठांचा अचूक आणि योग्य वापर जर केला, तर आपण नक्कीच ह्या वातावरणातील समतोल जो आहे तो आपण घडवून आणू. त्याचप्रमाणे जो कृषी निविष्ठांचं जे रूपांतर म्हणजे आपण रिसायकलिंग म्हणतो, हां. हे पण करणं ही काळाची गरज आहे. हं. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने वृक्षतोड कमी करणं गरजेचं आहे. हां. आपण बघितलं तर आता सद्यस्थितीत ट्रॅक्टर किंवा यंत्राच्या सहाय्याने फार मोठी मशागत केली जाते 2-2, 3-3 वेळा. तर अशी जी मशागत जी आहे ती कमी केली तर आपण थोडं जमिनीचं आपण जे कन्झर्वेशन जे म्हणतो आपण ते राखलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे आपण आता बघतो रासायनिक खतांचा वापर किंवा काही कीटकनाशकांचा वापर, ह्याचा सुद्धा जुजबी वापर करणं ही आता काळाची गरज राहिलेली आहे. बरोबर. मग एकूणच आपल्या शेती पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज शेतकऱ्यांना आहे. होय. आता आपल्या विद्यापीठामार्फत हवामान बदलाला अनुसरून शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची माहिती दिली जाते? या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्फत आपल्या इथे एक ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आहे आणि या योजनेअंतर्गत भारतीय हवामान खाते यांच्याकडून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी आम्हाला हवामानाचा अंदाज येतो. हां. आणि दर मंगळवारी शुक्रवारी हवामानाचा अंदाज आला की उदाहरणार्थ आपण सांगायचं झालं तर दर मंगळवारी 2 वाजता हवामानाचा अंदाज आला, तो हवामानाचा अंदाज जो पुढील 5 दिवसां कालावधीकरता असतो. हां. आणि त्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस कोकणातील शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीमध्ये कुठली कुठली कामं करायची आहेत हे आम्ही त्यांना कृषी सल्ला म्हणजे शेती सल्ला म्हणजे त्याला ॲग्रो ॲडवायझरी बुलेटिन असं म्हटलेलं आहे. ते दर मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही कोकणातील 5 जिल्ह्यांमध्ये आम्ही ते प्रसारित करत आहोत. हां, म्हणजे खूपच चांगला उपक्रम तुमचा हा आहे. होय. आणि पूर्णपणे हवामान आधारित हा शेती सल्ला दिला जातो. सर, आता जाता जाता आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही याविषयी काय सांगाल? शेतकऱ्यांना मी आता एवढंच सांगेन की आपण जर बघितलं तर हवामान बदल हा आता सगळ्यांना अनुभवायला मिळत आहे. हां. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे जे कृषी सल्ले येतात त्याचं वेळोवेळी वाचन करून अवलोकन करून आपल्या शेती पद्धतीमध्ये त्याचा अवलंबन कसा करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांचं जे शेतीमधलं नुकसान आहे ते त्यांना टाळता येईल. सर, हा जो कृषी सल्ला तुम्ही म्हटलात तो शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होऊ शकतो? हा सदरचा जो कृषी सल्ला आहे तो आम्ही कृषी विभाग, त्याचप्रमाणे आज बघितलं आपण तर मोबाईलवरती सर्वांना तो व्हॉट्सअपद्वारे उपलब्ध करून दिला जातो. हां. आमच्याकडे नाव नोंदणी करून विद्यापीठाचे जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, तिथेही हा आम्ही डिस्प्ले करत आहोत. हां. त्याचप्रमाणे आपल्याला जो अलर्ट दिला जातो, विशेष जो सल्ला दिला जातो की बऱ्याच वेळा धोक्याची सूचना दिली जाते हवामान खात्यामार्फत, त्यानुसार आम्ही कोकणातील शेतकऱ्यांना किंवा स्थानिक शेतकऱ्यांना शेती पद्धतीमध्ये त्याचा कसा बदल करणं गरजेचं आहे हे आम्ही तिथे खास बाब म्हणून सूचित करतो. याकरता आपण विद्यापीठाचे www.dbskKV.org या संकेतस्थळावरती आपण पाहू शकता. बरं. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी जी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हवामानविषयक जो कृषी सल्ला आहे तो पाहू शकता आणि त्यानुसार तुम्हाला शेतीची कोणती कामं करायची आहेत ते तुम्ही नक्की ठरवू शकता. आणि आत्ताच सगळ्या गोष्टींची जी चर्चा झाली त्यानुसार जर हवामान बदलाला अनुसरून आपण आपल्या शेतीमध्ये बदल केले तर हा जो हवामान बदलामुळे होणारा परिणाम आहे तो टाळायला आपल्याला नक्की मदत होऊ शकेल. सर, तुम्ही इथे आलात आणि हवामान बदलाला अनुसरून शेती पद्धती याविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. आत्ताच आपण हवामान बदलाला अनुसरून शेती पद्धती याविषयी डॉक्टर वैभव राजे महाडिक यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत ऐकलीत.
आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 एप्रिलपर्यंत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसंच कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून ते 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं. किमान तापमान हे 24 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 77 ते 85% या दरम्यान आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 68% या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तसंच तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता जाणून घेऊया कृषी सल्ला. सुरुवातीला जाणून घेऊया आंब्याविषयी. आंबा बागांमध्ये फळगळ झालेली असल्यास पडलेली नुकसानग्रस्त अशी फळं गोळा करून योग्य पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावावी, ज्यामुळं किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल. काही भागांमध्ये आंबा काढणीला तयार झालेला आहे. या तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर हिरवा रंग होतो. देठाजवळ खड्डा पडतो आणि दोन्ही खांदे उंचावतात आणि झाडावरून एखाद दुसरं पिकलेलं फळ गळून पडतं. हापूस आंबा फळातील साका कमी करण्यासाठी नूतन झेल्याच्या सहाय्यानं 14 आणि पक्वतेची फळं अलगद देठासह काढावीत आणि सावलीमध्ये ठेवावीत. काढणी सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी. काढलेल्या फळांचं तापमान वाढलं असेल तर साका आढळून येतो, म्हणून फळं उन्हात ठेवू नयेत. तसंच वाहतूक करताना फळं झाकून न्यावीत. मंडळी, हापूस आंब्यामध्ये काढणी पश्चात फळकूज या रोगाचं प्रभावी नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी काढलेली फळं 50 अंश सेल्सिअस उष्ण जलामध्ये तयार केलेल्या 0.5% पोटॅशियम मेटाबायसल्फाईड द्रावणात 10 मिनिटं बुडवून ठेवावीत आणि त्यानंतर फळं पिकण्यासाठी ठेवावीत. आंबा फळाचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून सुद्धा संरक्षण करण्यासाठी तसंच फळांचा आकार आणि वजन वाढून डागविरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारसीनुसार 25 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं. आवरण घालताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याचीही काळजी घ्यावी. फळमाशीचा जर आंबा फळावर प्रादुर्भाव दिसून आला तर किडलेली फळं जी गळून पडतात ती वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच विद्यापीठानं शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी 2 या प्रमाणामध्ये बागेमध्ये झाडांच्या फांद्यांवर लावावेत. ज्या आंबा बागांमध्ये फळं गोटी किंवा अंडाकृती अवस्थेत आहेत तिथं फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. तसंच फळांच्या वाटाणा, गोटी आणि अंडाकृती अवस्थेत अशा एकूण 3 फवारण्या कराव्यात. तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्यानं नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली 3 वर्ष पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसंच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून 2दा तर दुसऱ्या वर्षी 15 दिवसातून 2दा आणि तिसऱ्या वर्षी महिन्यातून 2दा प्रत्येक कलमाला 30 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसंच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचं आच्छादन करावं. आता जाणून घेऊया काजूविषयी. 2 दिवस आड पक्व काजू बी आणि बोंडूची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळं करून काजू बी स्वच्छ पाण्यानं धुवावी. नंतर ती उन्हामध्ये 3 दिवस वाळवावी. बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरता दर 2 तासांनी बियांची उलटपालट करावी. 3 दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजू बीची उगवण क्षमता तसंच गराची प्रत चांगली राखण्याकरता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लॅस्टिक खोळीमध्ये हवा बंद करून नंतर गोणपाटामध्ये भरून ती कोरड्या ठिकाणी ठेवावी. मंडळी, नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिल्या 2 वर्षामध्ये उन्हाळ्यात 8 दिवसाच्या अंतरानं 30 लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावं. आता जाणून घेऊया नारळ आणि सुपारीविषयी. नवीन लागवड केलेल्या माडाला आणि सुपारीच्या झाडांना पहिली 3 ते 4 वर्ष दर 3-4 दिवसांनी पाणी द्यावं. पूर्ण वाढलेल्या एका झाडाला ठिबक सिंचनाद्वारे प्रतिदिन 40 लिटर पाणी खोडापासून 1.25 मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाईप टाकून 3 ड्रिपरच्या सहाय्याने द्यावं. मंडळी, आता जाणून घेऊया मुगाविषयी. मूग या पिकाला 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं 5 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
फांद्या फुटण्याची वेळ, पीक फुलोऱ्यात असताना आणि शेंगामध्ये दाणे भरण्याच्या काळामध्ये पाण्याचा ताण बसणार नाही याचीही काळजी घ्यावी. मूग पिकामध्ये मावा, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी डायमेथोएट 30% प्रवाही 12 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा लॅम्ब्डासायलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मूग पिकामध्ये गरज असेल तेव्हा बेडणीही करावी. मंडळी, भुईमुगाविषयी आता जाणून घेऊया. भुईमुगाच्या शेंगा तयार झाल्या असतील तर त्याची काढणी करावी. शेंगा पक्व होताना शेंगावरील शिरा स्पष्ट दिसतात. तसंच टरफलाची आतली बाजू काळसर दिसू लागते. दाणा पूर्ण भरला जाऊन त्याला चांगला रंग येतो. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घेऊन शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून 4 ते 5 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवाव्यात. मंडळी, आता जाणून घेऊया भाजीपाल्याविषयी. वांग्यांची काढणी रंग सतेज, चमकदार, फळं कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी करताना हिरव्या मिरच्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. वाहतुकीचं साधन आणि बाजारपेठेचं अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी हिरवी पक्व फळं, फिकट फळं, पक्व फळं आणि पूर्ण पक्व फळं अशा प्रकारे करावी. आता भेंडीविषयी. भेंडीच्या पेरणीनंतर 2 महिने जर पूर्ण झाले असतील तर प्रति गुंठा 700 ग्रॅम युरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा. पिकाच्या गरजेनुसार 6 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. भेंडीची काढणी फळं कोवळी असताना करावी. झाडाला फुलं यायला सुरुवात झाल्यापासून 6 ते 7 दिवसात फळं काढणीला तयार होतात. उन्हाळी भेंडी पिकावर तुडतुडे आणि मावा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्यानं रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे लावावेत. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% प्रवाही 10 मिलीलिटर किंवा लॅम्ब्डासायलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मंडळी, हळदीची लागवड ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यात करणं आवश्यक असतं. उशिरात उशिरा हळदीची लागवड ही जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. हळद हे जमिनीत वाढणारं खोड आहे. त्यामुळं जमीन जितकी भुसभुशीत तितकं हळदीचं उत्पादन चांगलं मिळतं. त्यासाठी जमीन उभी आडवी 2 ते 3 वेळा 18 ते 22 सेंटीमीटर खोल नांगरून घ्यावी. जमीन 15 ते 20 दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर दुसरी नांगरणी करून ढेकळं फोडून 25 ते 40 टन चांगलं कुजलेलं शेणखत मातीमध्ये मिसळून घ्यावं. मंडळी, आता वळूया पशुपालनाकडे. वाढत्या तापमानामुळे पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होईल अशी सोय करावी. त्यामुळं जनावरांच्या शरीराचं तापमान संतुलित राहील. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 0.5% मीठ याचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. दुपारच्या वेळेत जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावं. शक्य असेल तर गोठ्यामध्ये फॉगरची व्यवस्था करून गोठ्याचं तापमान कमी ठेवावं आणि जनावरांना आराम द्यावा. तसंच दुपारच्या तीव्र उन्हात जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. त्याचप्रमाणे मंडळी, कुक्कुटपालन शेडमध्ये सुद्धा पाण्याची भांडी वाढवावीत आणि पक्ष्यांना स्वच्छ थंड पाणी मिळेल त्याचा सतत पुरवठा होईल अशी व्यवस्था करावी. त्यांना जे खाद्य द्यायचं आहे ते सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी द्यावं. उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुट शेडच्या छतावर गवत, भाताचा पेंढा किंवा नारळाच्या झावळ्या आच्छादित कराव्यात. अतितीव्र उष्णतेच्या काळामध्ये शेडचं तापमान कमी करण्यासाठी छतावर पाणी शिंपडावं. मंडळी, आता जाणून घेऊया माती परीक्षणाविषयी. सर्वसाधारणपणे माती परीक्षण दर 3 ते 4 वर्षातून एकदा खरीप पीक काढणीनंतर लगेचच किंवा एप्रिल ते मे महिन्यामध्ये करणं आवश्यक असतं. परंतु वर्षातून 2 ते 3 वेळा पिकं घेत असलेल्या जमिनीचं माती परीक्षण मात्र दरवर्षी करावं लागतं. हंगामी पिकं भात, नागली, भुईमूग यांच्याकरता 20 ते 25 सेंटीमीटर आणि फळबाग पिकं म्हणजेच आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्याकरता 60 सेंटीमीटर खोलीवरचे मातीचे नमुने त्यासाठी घेतले जावेत. तर मंडळी, हा होता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. नमस्कार. हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच उद्याच्या कार्यक्रमात. उद्याच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. तेव्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.